नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तयार केला आहे. पुढील 30 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, कोणत्या संधी समोर येऊ शकतात आणि स्वतःच्या निर्णयांमध्ये कसा संतुलित दृष्टिकोन ठेवता येईल, यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ श्रद्धा, प्रेरणा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. काही काळ असे असतात जेव्हा आयुष्य शांत वाटत असते, पण आतून मोठे बदल तयार होत असतात. सिंह राशीच्या अनेक लोकांना पुढील दिवसामध्ये स्वतःच्या कामाकडे, नातेसंबंधाकडे आणि स्वतःच्या ध्येयांकडे नव्याने पाहण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना असे वाटेल की आता नवीन सुरुवात करायची वेळ आली आहे, तर काहींना अपूर्ण काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल, तर काहींना स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज जाणवेल. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाईत कोणताही निर्णय न घेणे. जे बदल दिसत आहेत ते कायमचे असतीलच असं नाही, पण ते तुम्हाला नवीन दिशा दाखवू शकतात. जिथे आधी अडथळे वाटत होते तिथे आता संधी दिसू शकते. जुने अनुभव उपयोगी पडू शकतात. तुमच्या आसपासच्या लोकांचे बोलणे ऐका, पण अंतिम निर्णय विचार करूनच घ्या. आता बोलूया काम, पैसा, नातेसंबंध आणि वैयक्तिक प्रगतीबद्दल. पुढील 30 दिवस सिंह राशीसाठी स्वतःच्या क्षमतेकडे लक्ष देण्याचा काळ असू शकतो. जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आधी नियोजन करा. मोठी पावले उचलण्याआधी छोट्या गोष्टी व्यवस्थित करा. आर्थिक बाबतीत अचानक खर्च टाळणे आणि योग्य नियोजन ठेवणे उपयोगी ठरेल. काही लोकांना जुन्या कामातून फायदा दिसू शकतो, तर काहींना नवीन कल्पना सुचू शकतात. मात्र कोणतीही आर्थिक गोष्ट तपासूनच करा. नातेसंबंधामध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. अपेक्षा वाढवण्यापेक्षा स्पष्ट बोलणे अधिक उपयोगी ठरू शकते. कुटुंबात वेळ देणे आणि शांतपणे ऐकणे यामुळे वातावरण हलके होऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण संधी असूनही स्वतःला थांबवतो, पण योग्य तयारी आणि सातत्य यामुळे प्रगती होऊ शकते. मित्रांनो, प्रत्येक दिवस नवीन शक्यता घेऊन येतो. भविष्य हे निश्चित उत्तर नसते, तर विचार आणि निर्णयांची दिशा असते. म्हणून कोणत्याही गोष्टीला अंतिम सत्य समजू नका. हा काळ स्वतःला अधिक समजून घेण्यासाठी वापरा. जर तुम्हाला काही गोष्टी अडथळ्यासारख्या वाटत असतील तर त्याकडे शिकण्याची संधी म्हणून पहा. संयम, सातत्य आणि योग्य वेळ यामुळे अनेक गोष्टी बदलू शकतात. स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे पहा. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढील दिवसांमध्ये तुम्हाला काही नवीन अनुभव मिळू शकतात. एखादी जुनी कल्पना पुन्हा सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना स्वतःच्या वेळेचं महत्त्व समजेल,
तर काहींना आपले देह बदलावेसे वाटेल. कधीकधी बदल मोठ्या आवाजात येत नाहीत, ते शांतपणे घडत असतात. म्हणून प्रत्येक दिवसात काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. छोट्या सवयी मोठे परिणाम देऊ शकतात. आजचा हा संदेश फक्त भविष्य ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी आहे. पुढील 30 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येतील की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, पण स्वतःवर काम करण्याची संधी नक्की मिळू शकते. वेळेचं योग्य नियोजन करा. नवीन कौशल्य शिका. जुने मतभेद अधिक कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सतत सुधारण्यावर भर द्या. तुमचे निर्णय आणि कृती यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी लिहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बदलाची सुरुवात विचारातून होते. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमच्याकडे असलेल्या संधी ओळखा. रोज थोडी प्रगती करा. पुढील काळ तुमच्यासाठी शिकण्याचा आणि वाढीचा काळ ठरू शकतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे राशी भविष्य व्हिडिओ आपण आणखी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. ते व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.